पुढची बातमी तुळजाभवानी मंदिरामध्ये दोन पुजारी मंडळांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय। महिलांना तुळजाभवानीचे चरण स्पर्श करण्यावरून हा वाद आहे। विश्वस्तांनी चरण स्पर्श करण्याविषयीचा ठराव केल्यामुळे पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली आहे। दोन पुजारी मंडळांपैकी एकाच मंडळाच्या महिलांना देवीचे चरण स्पर्श करायला परवानगी आहे। पाळीकर आणि भोपे पुजारी मंडळांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष आहे। पाळीकर मंडळाच्या महिलांना चरण स्पर्श करण्यास भोपे मंडळाचा विरोध आहे। जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा आमदार साहेबांना सुद्धा आम्ही या संदर्भात बोललो आहे की ही चुकीचा पायंडा होईल। या ठिकाणी भोपे पुजाऱ्यांच्या महिला असतील किंवा पुजाऱ्यांना जो पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार जो देवीला चरणस्पर्श करण्याचा अधिकार आहे, याबाबत 1950ला जिल्हा न्यायालयानं आणि 1961-62ला मुंबई हायकोर्टानं सुद्धा या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे की देवीला चरणस्पर्श करायचा अधिकार कोणाला आहे। त्यामध्ये फक्त कदम भोपे पुजाऱ्यांना हा अधिकार आहे। या ठिकाणी नव्यानं जर अधिकार मंदिर संस्थान देत असेल तर या ठिकाणी सर्वांचं मत घेऊनच त्यांनी मंदिर संस्थानं निर्णय घ्यावेत। चुकीच्या रूढी परंपरा पाडू नयेत अशी भोपे पुजारीची मागणी राहील। बरेच वर्षापासूनची मागणी आहे महिला चरणस्पर्श। जसं आमचा चरणस्पर्श पुजाऱ्यांचा होतो तसं महिलांचाही तसा त्यात यावा अधिकार हे आम्ही वारंवार मागणी केली आणि त्याला सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि लवकरच आम्हाला चरणस्पर्श मिळेल ही अपेक्षा आम्ही बाळगत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।